बुलढाणा जिल्ह्यामध्ये बियाण्यांच्या कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते। मात्र ह्या वर्षी जवळपास 20 ते 25 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे या कांदा बियाण्याच्या वर रोगाचं प्रमाण वाढले आपण बघू शकतो। मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बियाण्याच्या कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत असते। मात्र गेल्या 20 ते 25 दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणाचा या कांदा म्हणजे बियाण्याच्या कांद्यावरती मोठा परिणाम जाणवत आहे। ठिकठिकाणी याच्यावरती विविध प्रकारचे रोग पडलेला आहे। त्यामुळे उत्पन्न जे आहे ते घटण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरवर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये बियाण्याच्या कांद्याची लागवड होत असते। मात्र ढगाळ वातावरण आणि या वातावरणामुळे या कांदा पिकांच्या याच्यावरती जो रोग पडतो त्याच्यामुळे बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट असते। कांदा पिकावरती करपा असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा बुरशीजन्य रोग असेल अशा प्रकारचे जे विविध प्रकारचे जे रोग आहेत ते या ढगाळ वातावरणामुळे पडत असतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असतं। शेतकऱ्यांना मोठी काळजी या कांद्याच्या उत्पन्नामध्ये घ्यावं लागत असते। मात्र मोठा खर्च करूनही हातामध्ये काही येत नाही आणि गेल्या काही दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळं हे जो बियाण्यांचा जो कांदा आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि भविष्यामध्ये आता उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।